परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटीची दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। एकंदरीत जर स्थिती पाहिली तर ही निवडणूक ही बिनविरोध होण्याच्या दृष्टीने वाटचाल होते। महायुतीमध्ये सगळेच आमचे वरिष्ठ नेते आहेत, आदरणीय आमचे उदय सामंत साहेब आहेत, त्याच्यामध्ये सगळेच आमचे वरिष्ठ नेते मंडळी एकत्र मिळून रवी चव्हाण साहेब आहेत, बाकी शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, आमचे निलेशजी आहेत, दीपक केसरकरजी आहेत, प्रमोद जठार। शेवटी हा जेव्हा एवढा मोठा निर्णय होतो तेव्हा आम्ही महायुती म्हणून एकत्र ठरवतो। आता त्या दिवशी पण मी भाषणात काय बोललेलो ते आमच्या उदय सामंत साहेबांना राज्य पातळीवर विविध काम आहेत, सुनील तटकरे साहेबांना प्रदेश अध्यक्ष आहेत, म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली त्यांचा सगळ्यांचा महायुतीचा प्रतिनिधी म्हणून की चला आपण शेवटी हा काही लहान व्यक्ती नाही, हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, आज राजकारणामध्ये त्यांचा वजन आहे आणि म्हणून ह्यांच्याबरोबर एक महायुतीचा प्रतिनिधी म्हणून कोणतरी हवा म्हणून मी आज तुमच्यासमोर। पण एकंदरीत ही वाटचाल ही बिनविरोध निवडणूक होण्याच्या दृष्टीने झालेली आहे एकंदरीत तसं पाहिलं तर माझ्या जी काही कलेक्टर माहिती आहे की सगळ्याच लोकांनी फॉर्म मागे घेतलेले आहेत। अजून कुठली दिशा तुम्ही शोधता हे मला तर माहिती नाही। जे काही सन्मान्य व्यक्ती अजून जे होते ते बाकीचे 2 उमेदवार पण आतमध्ये होते त्यांनी त्यांची रिसीट घेतलेली आहे, म्हणून आता कलेक्टरच अधिकृत माहिती जाहीर करतील त्याच्यावर आपल्याला कळेल। एक परत सांगतो, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांनी आणि त्यांनी जे काही एकंदरीत महाराष्ट्राच्या दिशेने पुढे घेऊन जात आहे आणि म्हणूनच आम्ही सगळेजण त्यांच्या आदेशावर काम करणारे कार्यकर्ते। कसं वाटतंय आता वेगळं चित्र आता गरम वाटते